त्रेतायुगामधली गोष्ट आहे। भरद्वाजीला याज्ञवल्क्य ऋषी सांगतात, एक बार त्रेतायुगमाही, त्रेतायुगामध्ये एक वेळेला शंभू गये कुंभजरी शिपाई, म्हणजे अगस्ती ऋषी। अगस्ती ऋषी यांचा जन्म कुंभातून झालाय। म्हणजे अगस्ती ऋषीनं समुद्र प्राशन केलं। समुद्राला कोण संपवलं होतं? अगस्ती ऋषींनी। महादेव आणि सती माता कथा ऐकण्यासाठी अगस्ती ऋषीकडेच का गेले? त्याचं कारण आहे, अगस्ती ऋषींनी अगोदर प्राशन केलेलं आहे। ज्यांनी प्राशन केलं त्यांच्याकडे कथा ऐकावी। महादेव सती माता कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं अंकाई किल्ला माहिती आहे? अंकाई आपल्या मनमाड जवळ अंकाई आहे। पूर्वीचा जो कालखंड आहे त्या काळामध्ये सगळीकडे ऋषीमुनी राहत होते बघा। भारताची भूमी श्रेष्ठ आणि पवित्र भूमी आहे। भारताची भूमी श्रेष्ठांची पवित्र भूमी आहे, श्रीमंत भूमी है। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही, भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, मातरम वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्य श्यामलम, वंदे वंदे मातरम, 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 वंदे मातरम। सत्य अहिंसा और धर्म पग पग लगता नारा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। सत्य, तप, दया, पवित्रता या सगळ्या गोष्टी जिथं पाहायला भेटतं ना, ती भारताची भूमी श्रेष्ठांची भूमी आहे। आणि या भूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्या जागेवर आपण बसलोय, या जागेची महती काही वेगळी आहे। ही पूर्वी दंडकारण्य होतं। काय होतं? दंडकारण्य होतं। ऋषीमुनी नाथबाबांच्या काळामध्ये आपल्यापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरच या ठिकाणी साक्षात्कार झाला नाथबाबांना। भगवान दत्तात्रय प्रभूचा त्याचा पुरावा देईल मी आपल्याला। इथं देववृक्ष या परिसरामध्ये जास्त आहे। मी आमच्या चोपडे बाबांना सुद्धा म्हटलं, चोपडे बाबांना बोललो मी त्या दिवशी की इथं देववृक्ष निर्माण जास्त होतात। पिंपळाचं प्रमाण खूप आहे तुमच्याकडे। पिंपळ वृक्ष कुठेही जा, पिंपळाचं झाड हे जास्त पाहायला भेटत नाही दुसरीकडे। ही साधू संतांची देवभूमी आहे। हा देवगिरीचा किल्ला, याला ऐतिहासिक काही आगळं वेगळं महात्म्य आहे, महत्व आहे।
नाथ बाबांचे गुरुजी जनार्दन स्वामी त्यांची समाधी आहे इथंच, त्यांची समाधी सुद्धा इथंच आहे. म्हणजे हा जो परिसर आहे हा श्रेष्ठ परिसर आहे. याच परिसरामध्ये आता आमचं वैजापूर म्हणजे खूप दूर नाही, 70 किलोमीटर इथून आम्हाला फक्त. पण त्या परिसर पूर्ण दंडकारण्य होतं बघा. एक पालखेड गाव आहे, पालखेड कोणाचे पाहुणे आहे कधी? पालखेड पाहुणे. पालखेड गाव जे आहे ना, त्या पालखेड गावामध्ये पराशर ऋषींनी भगवान शंकराची स्थापना केलेली. पराशर ऋषी. आता पराशर ऋषी कोण? हे जे ग्रंथ, हे सगळं जेवढं वाङ्मय आहे ना, जेवढं ज्ञान आहे ना, ज्या व्यासांपासून आलं हे सगळं, त्या व्यासांचे पिता श्री पराशर आहे. पारेश्वर शिवलिंग आहे तिथं. पारेश्वर, पारेश्वर म्हणजे पराशर ऋषींनी स्थापन केलेलं हे दंडकारण्य होतं पूर्वीच. ऋषीमुनी राहत होते या अरण्यामध्ये, गंगेच्या किनाऱ्यावरती. श्रेष्ठांची भूमी आहे. मग त्या ठिकाणी अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान महादेव आणि सती माता गेली. हेतू काय? कथा ऐकायची. कारण एक तत्व आहे का, प्रभू रामचंद्रजीच्या मनामध्ये काय चाललं, तर महादेवाची पूजा चालली. आणि महादेवाच्या अंतःकरणामध्ये काय आहे? राम पूजे सदाशिव, शिवा रामा नाही भेद. भगवान शिवामध्ये आणि रामामध्ये भेद नाही महाराज. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. थोडा आवाज द्या. गोडी साखरेच्या ठाई एक एकाचे हृदयी. तुका मने हरिहरा एक वेलांटीचा फेरा, एक वेलांटीचा फेरा. राम पूजे सदाशिव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. भजन करी महादेवा, भजन करी महादेव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. हे राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव. राम पूजे लय वाढू, लय लय. राम पूजे सदाशिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
त्याची आवड आहे महादेवाचं भजन, आणि महादेवजीला सतत आवडतं ते कथा. एक तर महादेवजी भगवान शंकर जागृत अवस्थेमध्ये राहतच नाही, मग समाधीस्थ आहे, सतत ध्यानात आहे. ते महादेव ज्या वेळेला सती माते बरोबर अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये कथा श्रवण करण्याच्या उद्देशाने येतात, महादेवजीला पाहिलं आणि अगस्त्य ऋषींनी त्या ठिकाणी पूजन केलं. सतीच्या मनात संशय आला. ज्या वेळेला वक्ता या ठिकाणी उठून उभा राहून श्रोत्याचं पूजन करतो, यांनी आम्हाला कथा सांगायची तर हेच आमचं पूजन केलं आमच्या बाबाचं, आणि काय कथा सांगणार असा संशय आला मला. महादेवाच्या मनात आदर निर्माण झाला. अरे मी कथा श्रवण करायला आलो आणि अगस्तीजींनी तर माझंच त्या ठिकाणी पूजन केलं. किती मोठा अंतकरण या साधूचा आहे. महादेवानं कथा ऐकली, सती मातेनं ऐकली नाही. ऐकली पण मग अशीच, शरीर जरी बसलेलं असेल तर मन गेलं कुठंतरी फिरायला, कारण या मनाचा स्वभाव चंचल आहे, चपळ आहे, कुठं जाईल याचा भरवसा नाही. मन गेलं संभाजीनगरला, आलं माळीवाड्याला, माहेरात गेलं, आलं फिरून, असं मन आहे. सतीनं कथा श्रवण केली नाही, महादेवानं कथा ऐकली. कथा संपल्यानंतर महादेव आणि सतीमाता निघाले कैलासावर. रस्त्यानं जात असताना त्या विमानामधून पाहिलं त्यावेळेला कालखंड, आता कालखंडाला विशेष महत्व आहे बघा. तुमच्या माझ्यासारखे कितीतरी लोक जन्माला येतील, कितीतरी जातील, पुन्हा येतील, पुन्हा जातील, असे हजारो आपले जन्म होतील. काळ कोणासाठी थांबत नाही, घड्याळ कधी कोणासाठी थांबत नसतं. मग 4 युग आहे, 4 युगांचं कालखंड सांगू तुम्हाला. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुग आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. तुमचं आमचं सुद्धा तसंच आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. कोणाला 100 वर्षाचं आयुष्य मिळतं. हे जुने माणसं भाग्यवान आहे ना. आता आपले बाबा, काय नाव बाबांचं, तुकाराम बाबा, या वयातले म्हातारे माणसं पाहायला भेटत आहे. मी तर म्हणतो एखाद्या पॉइंटला उभा राहून सेल्फी काढण्यापेक्षा ज्या वेळेला असा फेट्यावाला म्हातारा भेटेल ना, त्याच्या बाजूला उभा राहून सेल्फी घ्या महाराज, तो आनंद वेगळा आहे. काय वाटतं तुम्हाला? जुनं ते सोनं आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. धोतर आणि फेटा पहिलं सगळं जिथल्या तिथं होतं. आमच्या या माता माऊल्या आजीबाई मसाला वाटीत होत्या. कशावर? पाट्यावर. किती भाजी भारी लागत होती. पाट्यावरचा मसाला, नुसती आमटीला बाजरी भाजून घातली तरी आमटी भारी. उखळ होता, उखळामध्ये कांडण होत होतं, जात. आताच्या पोरीला विचारा बरं, जात ती म्हणन कसं होतं. जात गेलं, उखळ गेले, मुसळ गेलं, उखळ गेलं, जात गेलं, पाटे गेले, आणि जसे पाटे गेले गावातले फेटे बी गेले. लक्षात घ्या. आज कुठं मोठा पेठा दिसतो, आनंद आहे.
आयुष्य प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येक युगाचं आयुष्य वेगळं आहे. आता या कलियुगाचं 4,42,000 वर्षाचं आयुष्य आहे. कलियुगाचं 4,42,000 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगाचं. काही लोक म्हणतात जग बुडी होईल. एवढ्या लवकर नाही होणार का? अजून बाकीचं कोणी फेडायचं? मग 4,42,000 वर्ष व्हायचे कलियुगाचे. कृत त्रेता द्वापार आणि कली या युगांच्या चौकडी ज्या वेळेला जाते ना, 4 युग गेले, युगांची एक चौकडी होते. 72 चौकड्या गेल्या, एक मनवंतर होतं. 14 मनवंतर गेले की मग ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि असं 1000 वर्षाचं आयुष्य त्या ब्रह्मदेवाला आहे. हे गणित भगवान परमात्म्यानं जिथं ते लावून ठेवलेलं आहे. त्या वेळेला ज्या वेळेला महादेव आणि सतीमाता कथा ऐकून चालले होते, त्यावेळेला त्रेतायुग चालू होतं. श्रीराम प्रभू कृष्ण कन्हैया अनंत वेळेला आलेले आहे. भगवान परमात्म्याचं वचन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, जब जब होय धर्म की हानी, धर्माची हानी होईल त्यावेळेला भगवान परमात्मा या ठिकाणी प्रगट होतो. अनंत वेळेला प्रभू रामचंद्रजी येत असतात. कृतयुग होत, त्रेतायुग होत. आणि त्रेतायुगामध्ये नेमकं महादेव सतीमाता कथा ऐकून चालले. डोळ्यापुढे चित्र उभं करा. आणि त्याच वेळेला त्रेतायुग आहे. त्या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रजीला वनवास झालेला आहे 14 वर्षाचा. वनवासामध्ये लखनजी, सीतामय्या आणि प्रभू रामचंद्रजी आलेले आहे. मारीच मामाना फसवत 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 हरणाचं रूप घेतलेलं आहे आणि बाजूला नेलंय प्रभूला. रावणानं सीतेचं हरण केलेलं आहे आणि सीतेला घेऊन रावण जात असताना सीतेचं हरण झालंय. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी शोधतायत, हे जानकी, हे मृगनयनी, हे सीते. 2 आवाज येत आहेत, सीते. दुसरा आवाज आहे, भाभी, ओ मेरी भाभी, सीते सीते, हे जानकी. प्रभू रामचंद्रजी ज्या वेळेला वरून विमानातून महादेवानं पाहिलं, अरे ज्यांची कथा मी ऐकून आलो ते माझं आराध्य दैवत प्रभू रामचंद्रजी. म्हणून आपकी जय हो, आपकी जय हो सच्चिदानंद घन. हे परमात्मा, मैं आपकी शरण में हो. महादेवाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले, डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले. आणि त्यावेळेला सतीनं पुन्हा संशय घेतला. महादेवजीला म्हणतात, का हो, ते त्याच्या बायकोसाठी रडतय आणि तुम्ही त्याला परब्रह्म म्हणून पाया पडता. ते जर परब्रह्म आहे तर परब्रह्म को वियोग कैसा. ते जर ब्रह्म स्वरूप आहे, परब्रह्म आहे, तर परब्रह्माला वियोग कसा. सतीनं घेतला संशय. बर सतीनं का संशय घेतला? कारण सती कन्या कोणाची आहे? कोणाची कन्या आहे? तुम्ही म्हणजे सांग, तुला काय आलं बोलेली? कोणाची कन्या आहे सती? दक्ष. दक्ष तुमच्या जवळच आहे ना. लासूर स्टेशन किती दूर आहे तुम्हाला? असं 40 किलोमीटर. पण दक्ष राजाची राजधानी लासूर गाव आहे. तिथलची आख्यायिका माहिती. तिथं त्या देवीचं नाव काय? दाक्षायणी. म्हणजे याच ठिकाणी
त्या सतीनं यज्ञ कुंडामध्ये उडी टाकली आहे. ते राज्य होतं दक्षाचं. जवळच आहे हकीकत आपल्या. दक्ष राजा, दक्षाचा अर्थ काय होतो? पूर्वीच्या काळी नावामध्येच त्याचं जीवन लपलेलं असायचं. नावामध्ये जीवन लपलेलं असायचं म्हणजे त्याची आख्यायिका बरोबर जुळायची नावाशी. आताच नावाचा काही संबंध येत नाही. आता नाव काय ठेवतील सांगता येत नाही. एक लहान मुलगी माझ्या हातात दिली. मी म्हणलं काय नाव आहे? ते म्हणजे चिठ्ठी. चिठ्ठी चिठ्ठी कुठं नाव राहत? काय नाव आपण ठेवू त्याचं सांगता येत नाही. पूर्वीचे नाव कसे होते बरदार. पण नावाचा आणि आपल्या जीवनाचा संबंध येत नाही. पूर्वीचं तसं नव्हतं. दक्ष याच्यामध्ये व्याकरण आहे. दक्ष म्हणजे महाराज कधीही न गाफल नसणे. दक्ष या शब्दाचा अर्थ होतो हुशार. दक्ष शब्दाचा अर्थ काय होतो? हुशार. नावाचा त्याचा संबंध आहे. असं आता नावाचा आपला काही संबंध येत नाही. नाव गंगाधर, बिगर आंघोळीचा महिनाभर. संबंध येतो का? नाही महाराज. बघा आणखीन एका बाईचं नाव होतं सुलोचना. सुलोचनन पाहती मुंबई पुन्हा. सांगता येत नाही हो. नावाचा ना आपला संबंध येत नाही. आमच्या तिकडे एका मावशीचं नाव होतं निर्मळा. आणि घरादाराला बुरा आलेला सगळं. नाव निर्मळा. उपयोग काय आहे महाराज? नावामध्ये दक्ष नावामध्ये काय आहे? दक्ष नावामध्ये चतुरता. दक्ष याचा अर्थ काय होतो? चतुर, हुशार, गाफल नाही त्याला दक्ष म्हणतात. मग सतीनं का संशय घेतला? त्याचं कारण आहे, कारण हुशार बापाची हुशार मुलगी आहे म्हणून संशय घेतला. हुशार बापाची हुशार मुलगी म्हणून संशय घेतला सतीनं. परब्रह्म सच्चिदानंद घन म्हणून तुम्ही पाया पडता. अहो ते बायकोसाठी रडत आणि परब्रह्म म्हणून तुम्ही पाया पडता. ते जर परब्रह्म आहे तर परब्रह्म को वियोग कैसा. सतीनं घेतला संशय. मग महादेवाला राग आला. आपलं जे आराध्य आहे महाराज, रात्रंदिवस आपण ज्याची सेवा करतो, एखाद्या माऊलीचा पती परमेश्वर आहे, ती त्याची अहोरात्र सेवा करते. आणि माहेर मध्ये गेल्यानंतर तिच्या नवऱ्याचा जर एखाद्यानं शिवी देऊन अपमान केला तर त्या बाईला राग येतो की नाही? आणि यावा महाराज. कारण खरं सोनं कोण आहे? अलंकार खरं सोनं नाहीये. खरं सोनं अलंकार नाहीये. पती हाच परमेश्वर आहे. लंगडा पांगडा आंधळा असेल नवरा, पण तोच माझा परमेश्वर आहे. देव आणि ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न गाठ बांधली मी त्याच्या बरोबर. तोच माझा परमेश्वर आहे. मग सुखामध्ये दुःखामध्ये मी त्याच्या बरोबर राहील. बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी ऐकायला भेटतात. माझा पती परमेश्वर आहे आणि माझ्या पतीची जी आई आहे, माझी आई तीच माझी आई आहे, ती माझी सासू नाही आहे. रामायण आम्हाला काय ऐकायचंय? सासू सुनाचं नातं शिकण्यासाठी आम्हाला रामायण ऐकायचंय. माझ्या पतीची जी आई आहे तीच माझी आई आहे. काल मी एक व्हिडिओ बघितला हो, ऐका हो, सांगू द्या मला. काल एक व्हिडिओ बघितला मी. त्या व्हिडिओ मध्ये असं दाखवलं की सासूबाईला त्या ठिकाणी लिव्हरचा कॅन्सर झाला. लिव्हर बदली करावं लागेल सांगितलं तर त्या सुनबाईनं तयारी दाखवली. जॉबला होती, घर महाराज गहाण ठेवलं.
30 लाख रुपये घरावरती कर्ज काढलं, स्वतःच्या नोकरीवरती सुद्धा कर्ज काढलं, 60 लाख रुपये सासूच्या दवाखान्यासाठी लावले. हो का? माझे पतिदेव माझा परमेश्वर आहे आणि त्यांची आई ती माझी आई आहे, ती सासू नाही माझी, ती माझी आई आहे. 60 लाख रुपये दवाखान्यात लावले. दवाखान्यात पुन्हा डॉक्टर पाहत होते त्या बाईची गडबड घाई, ड्युटी करायची, नोकरी करायची, पुन्हा त्या ठिकाणी पैसा जमवायचा, पुन्हा सासू जवळही राहायचं, घरातलंही आवरायचं. डॉक्टर पाहत होते. तिनं सगळे अलंकार, गळ्यातले कानातले सगळे अलंकार गहाण ठेवले सासूच्या दवाखान्यासाठी, गहाण ठेवले बर का. ते अलंकार तिला सोडवता नाही आले, अलंकार बुडाले, पण हिचं मंगळसूत्र मात्र आपल्याला इमानदारीनं परत करावं लागेल, कारण धर्म अजून जिवंत आहे. सासूसाठी जर ही एवढा त्याग करत असेल तर 4 पैशासाठी आम्ही हिच्यावर अन्याय नाही करू शकत. त्या बँकेवाल्यांनी त्या ठिकाणी ते मंगळसूत्र त्या बाईचं परत केलं. डॉक्टरांनी विचारलं, ताई तू घर गहाण टाकलं, तू दागिने गहाण टाकले, नोकरीवरती सुद्धा तू कर्ज करून ठेवलं, लोन घेतलेलं आहे, तू एवढे तू कष्ट का करते? जा घेऊन सासूला घरी, ही सासू बरी होणारी नाही, घरी घेऊन जा. त्या सुनबाईनं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. सुनबाईनं सांगितलं, माझ्या पर्स मध्ये जोपर्यंत शेवटचा 1 रुपया आहे तोपर्यंत मी माझ्या सासूबाईची ट्रीटमेंट चालू ठेवणार आहे. हे ऐकण्यासाठी आम्हाला रामायण ऐकायचं. शेवटच्या क्षणापर्यंत त्या सासूचं आणि सुनबाईचं नातं, याच्यासाठी आम्हाला रामायण ऐकायचंय. पती हाच माझा परमेश्वर आहे, या आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला रामायण ऐकायचं. अलंकार म्हणजे माझं सर्वस्व नाहीये, पती माझा परमेश्वर आहे. अहो, महाराष्ट्राची संस्कृती श्रेष्ठ आहे, म्हणून ज्याच्या बरोबर विवाह केला शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकाला साथ देतात पती पत्नी. दुसऱ्या देशामध्ये जाऊन पहा, करार पद्धतीने लग्न असतात. करार पद्धतीनं 4 वर्ष, 7 वर्ष, 5 वर्ष नवरा बायको बरोबर असतात. नंतर पुन्हा त्यांचा डिवोर्स होतो, बाजूबाजूला होतात, पुन्हा दुसरं लग्न करतात. अनेक लग्न करतात आयुष्यामध्ये, पण ज्याच्या बरोबर विवाह केला शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या बरोबर राहणं हे फक्त आणि फक्त ही संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आहे. माझे अलंकार म्हणजे माझा परमेश्वर नाहीये, माझा पती माझा परमेश्वर आहे. एक बाई आलती आमच्या इथं काम करण्यासाठी शेतात. या ठिकाणी आमचे जवळचे नाते संबंध आणि बेटाचा एक भक्त परिवार, वाळूज परिवार, आमचे भागवताई या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे साहेबही या ठिकाणी उपस्थित आहे. बेटाच्या सेवेमध्ये ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज असतील, या सगळ्या महात्म्यांची सेवा या परिवाराकडून घडलेली आहे. जवळचे आमचे नाते संबंध आहे. दोघं जोडीनं आज कथेला या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आमच्या तिथं शेतामध्ये काम करण्यासाठी एक बाई आली होती. तिचा आवाज खूप सुंदर होता, गाणं गुणगुणत होती. मला विशेष वाटलं आणि मी म्हणलं, ताई म्हणा ना एक गाणं. तिनं जे गाणं गायलं मी ते तुम्हाला गाऊन दाखवतो बघा. त्या गाण्याचा भाव असा होता, मी आयुष्यभर ते गीत विसरू शकत नाही. सोन्याहून भारी, सोन्याहून भारी कुंकवाचा धनी,
सोन्याहून भारी कुंकवाचा धनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी. फाटक्याच साडीत आनंदान राहीन, फाटक्याच साडीत आनंदान राहीन. साहेबांना मात्र सुटा बुटात मी पाहीन, साहेबांना मात्र सुटा बुटात मी पाहीन. साडी माझी जुनी, साडी माझी जुनी तीच माझी पैठणी, साडी माझी जुनी तीच माझी पैठणी. नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी. नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी. सोन्याहून भारी कुंकवाचा धनी, जय हो. सोन्याहून भारी कुंकवाचा धनी, नको मला दाग दागिना तुझ्या काळा मनी, नको मला दाग दागिना तुझ्या काळा नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मनी. सोन्याहून भारी रे कुंकवाचा धनी, सोन्यापेक्षा ज्याला जास्त किंमत आहे तो माझा धनी आहे, पती परमेश्वर आहे. हुशार बापाची हुशार कन्या सती तिनं संशय घेतला प्रभू रामचंद्रजीच्या चरित्रावरती. ते जर परब्रह्म आहे तो परब्रह्म को वियोग कैसा. आणि मग ज्या वेळेला रागाला महादेवाला आपलं जे आराध्य आहे, आपल्या आराध्याला नाव ठेवलं राग येईन. माझा जो जीवलग आहे, मी ज्याला सर्वस्व मानतो त्या सद्गुरूला एखाद्यानं नाव ठेवलं राग येतो की नाही. तसंच महादेवाला राग आला आणि महादेवानं सांगितलं सती इथं पंचिती लावल्या, तू माझ्या श्रीरामावरती संशय घेते, असं जर काही वाटत असेल तर जाऊन परीक्षा घे ना तू. सती गेली परीक्षा घेण्यासाठी सती, पण सती परीक्षा घेण्यासाठी काय होऊन गेली तर सती परीक्षा घेण्यासाठी सीता होऊन गेली. सतीनं काय केलं, सती सीता झाली आणि उभी राहिली, रस्त्यामध्ये उभी राहिली. प्रभू रामचंद्रजीनं पाहिलं, लखनजीनं पाहिलं, लखनजीनं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी स्मितहास्य केलं लखनजीनं. आणि प्रभू रामचंद्रजी सीते त्या सतीच्या म्हणजे त्या डुप्लिकेट सीतेच्या समोर जाऊन काय म्हणतात,
माते मेरे पिता भगवान महादेव कहा है, असं म्हणल्यानंतर घाबरली सती. ओळखलं, आणि ज्या वेळेला सतीचे डोळे मिटले गेले त्या वेळेला महाराज विजा चमकायला लागल्या, अंधार झाला. पुन्हा सतीचे डोळे उघडले. राम लखन सीता मैया उभे, पुन्हा डोळे मिटले, समोर काहीच नाही. घाबरलेली सती जशी पळत आली तशी महादेव बसले होते एका झाडाखाली. सती आली पळत, ढळढळीत खोट बोलली. शास्त्रानं पती पत्नीला भांडण्याचा अधिकार दिलाय. कधी मधी भांडणं व्हायला बी पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? कधी कधी नवऱ्यानं बायकोची चेष्टा करावी, पत्नीची चेष्टा करावी. कधी कधी पत्नीनंही पतीची चेष्टा करावी. कधी कधी पतीनं पत्नीची चेष्टा करावी. पतीनं पत्नीची चेष्टा करावी, पण चेष्टा पचली पाहिजे. टोले खायची पाळी नाही आली पाहिजे. भांडण करण्याचा अधिकार शास्त्रानं दिला. आमचे संत भांडले की नाही देवाबरोबर? आमचे संतही भांडले ना. आमची जनाबाई भांडली ना. धुंद झाला तुझा दरबार, अरे तुझा दरबार धुंद झाला. तू का खऱ्याचा आहे का? तू खोट्याचा आहे. अरे विठ्या 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 मुळ मायेच्या कारट्या, तुझे गेले मडे, तुला पाहून काळ रडे. भांडली की नाही आमची जनाबाई? भांडली ना. भांडण करण्याचा अधिकार पती पत्नीला दिला. भांडण करण्याचा अधिकार दिलेला आहे शास्त्रानं. कधी मध्ये झाले तर चालेल, पण कपट करण्याचा अधिकार नाही दिला. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी सतीनं महादेवाबरोबर कपट केलं. खोटं बोलली. काय बोलली? एकच बोलली, तुम्ही जशी इथून परीक्षा घेतली आणि मी जवळ जाऊन परीक्षा घेतली नाही. तुम्ही इथून दर्शन केलं, मी जवळ जाऊन परीक्षा नाही घेतली, पण दर्शन करून जवळून दर्शन करून आले. आणि महादेवानं अंतर्ज्ञानानं पाहिलं, सती परीक्षा घेण्यासाठी गेली, पण सती माझी माता सीता होऊन गेली. माझ्या मातेचं रूप घेऊन गेली सती. मग आता इथून पुढच्या काळामध्ये हिच्या बरोबर पत्नीत्वाचे संबंध ठेवणं जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक आहे. म्हणून मनोमन महादेवानं सतीचा त्याग केला. मनोमन त्याग केला. आजपासून मी हिला पत्नी म्हणून मानणार नाही. त्यावेळेला पुष्पवृष्टी झाली. सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केली महादेवावरती. आपके जैसी प्रतिज्ञा करने वाला इस जगत में दूसरा कोई नहीं. आपकी जय हो, जय हो, जय हो. असा आवाज आला. जय हो, जय हो, जय हो. पुन्हा आवाज आला. जय हो, जय हो, जय हो. असा आवाज आला. आपकी जय हो. त्यावेळेला सती म्हणते जय हो, जय हो, जय हो. आपकी जय हो. पुन्हा 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 आवाज येऊ लागला. आणि त्यावेळेला घाबरलेली सती विचारते जय हो, जय हो, जय हो काय म्हणून. त्याच वेळेला सांगितलं, महादेवाला वाटलं लगेच सांगावं तरी नाराज होईल. मग इतिहासातल्या वेगवेगळ्या गप्पा गोष्टी करत सती आणि महादेवजी त्या ठिकाणी कैलासावरती गेले. आणि गेल्यानंतर महादेवानं डाव्या बाजूचं असलेलं आसन, सतीचं डाव्या बाजूला असलेलं जे आसन आहे ना, ते उचललं आणि समोर टाकलं. महाराज ज्या वेळेला समोर टाकलेलं आसन सतीनं पाहिलं, मनोमन सतीला कळून चुकलं की आपण कपट केलं.
एक वेळाला ठकाबरोबर कपट केलं तर चालेल. जो माणूस चतुर आहे, चतुराबरोबर कपट केलं तरी चालेल. पण जे दैवत भोळ आहे महाराज, भोळ म्हणजे भोळ म्हणजे काय बरं? भोळ म्हणजे काय असतं? शिव भोळा, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भोळ दैवत आहे महादेव महाराज. आणि भोळा या शब्दाचा अर्थ आहे जो खरा अर्थ सांगतो भोळा. लक्षात घ्या, भोळा या शब्दाचा अर्थ काय? जो स्वतः फसतो, दुसऱ्याला कधीच फसवत नाही, त्याला भोळा म्हणतात. जो स्वतः फसतो, भोळा माणूस स्वतः फसवतो बिचारा, दुसऱ्याला जगाला फसवण्याच्या भानगडीत पडत नाही, त्याला भोळा म्हणतात. जो स्वतः फसतो, तसं महादेव भोळ दैवत आहे. काही काही मतलबी भोळे राहते, माहिती तुम्हाला? मतलबी भोळे इकडं आहे का? मतलबी भोळे. मतलबी भोळा कशाला म्हणतात ऐका. आमच्या तिकडे काय झालं, एका जणाकडून रस्त्यानं चालताना, त्या ठिकाणी बाबा रस्त्यानं चालताना ऍक्सिडेंट झाला. एक म्हातारी अगोदरच जर्जर झालेली होती आणि त्याच्या मोटरसायकलचा धक्का लागला. मोटरसायकल, मला आवाज द्यावा थोडा. रस्त्यानं चालताना मोटरसायकलचा धक्का लागला आणि ती म्हातारी पडली. जशी पडली तशी गेली. आमच्या तिकडची म्हणजे आमच्या तिकडच्या म्हाताऱ्या जाऊ द्या, इकडच्या राहू द्या. म्हातारी जशी पडली तशी गेली. आता गेल्यानंतर ती अगोदरच जर्जर झालेली होती. तेवढ्यामध्ये महाराज ते घरच्या माणसांनी मुद्दा लावून धरला, तुझ्यावर आम्ही केस करणार, तुला आम्ही जेलमध्ये टाकणार. ते घाबरलं ना गाडीवाला. ते गाडीवाला घाबरलं. तेवढ्यात ते त्याच्या मित्राला भेटलं. म्हणे आता काय करू रे? ते म्हणला एखाद्या महाराजाचा सल्ला घे, एखाद्या महाराजाचा सल्ला घे. का बरं? तुला नाही माहिती, महाराज लोक 12 गावाचं पाणी प्यायला राहते. ते आलं माझ्याकडे आलं, म्हणलं महाराज असं असं झालं राव. मी म्हणलं मला तरी त्याच्यातलं काही कळत नाही, पण मी तुला एका वकिलाचा त्या ठिकाणी नंबर देतो, त्या वकील साहेबाला भेटून घेतो, तुला ते केस मधून बरोबर मुक्त करतील. तेवढ्यामध्ये मी त्याला नंबर वगैरे दिला, पण त्यांची काय फी असेल ते देऊन टाक. ते म्हणे चालन. म्हणलं आपली बी देऊन टाक. ते म्हणे चालन. गेलं ते वकील साहेबाकडं. वकील साहेबाला म्हणल्यानंतर वकील साहेब म्हणे हे बघ, तुला 100% केस मधून मी बरोबर बरं करतो, तुला नील करतो, त्याच्यामुळे तुझ्या अंगावर काहीच बाजू येऊन देणार नाही. फक्त एक काम करायचं, 1 लाख रुपये मी घेईन. तेवढ्यामध्ये त्यानं सांगितलं ठीक आहे. तेवढ्यामध्ये मला एक काम करून दे. काय कर, एका डॉक्टरकडे जाऊन याला वेड लागली आहे असं येड्याचं सर्टिफिकेट मला आणून दे. ते गेलं एका डॉक्टरकडे, 200 रुपये दिले आणि याला वेड लागलेला आहे असं सर्टिफिकेट काढून आणलं, दिलं वकील साहेबाकडं. आणि वकील साहेब मागं कोण आहे रे? याला वेड लागलेला आहे असं दिलं सर्टिफिकेट. फक्त त्याला सांगितलं तुला कठाडामध्ये उभं केल्यानंतर तुला कोणा काही जरी विचारलं तर फक्त एवढंच करायचं, हे हे हे. केलं दुसऱ्या दिवशी उभं. त्याला विचारलं मोटरसायकल तुझीच होती का? ते म्हणला हे हे हे. म्हातारी पडली होती का? हे हे हे. ते जे साहेब म्हणले तू बावळट आहे का रे? ते म्हणला हे हे हे. तेवढ्यात त्याचा वकील उठला आणि दिलं कार्ड हातामध्ये, याला वेड लागलेला आहे. ते जे साहेब म्हणले असे येडे माणसं नका ना, तू द्या सोडून. आणि सुटलं ते. त्याला मी भेटलो. मी म्हणलं कस काय डोकं लावलं?
त्याला वकील भेटले. वकील म्हणले कसा मुद्दा चालवला, काढ 1,00,000 रुपये. ते म्हणला समजलं का तुम्हाला? म्हणजे 1,00,000 गेली, माया तर गेलेच गेली. याला काय म्हणतात, मतलबी भोळा वेगळा आणि शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. भोळ दैवत आहे महाराज. कपट केलं भोळ्या महादेवाबरोबर, सतीचं आसन बदललं महाराज. सतीला दुःख झालं, तिला कळून चुकलं की आपल्याला आपल्या पतीनं आपला त्याग केलाय. एक वेळेला अख्खं गाव भांडलं तरी चालेल, पण नवऱ्यानं ज्या दिवशी अस्वीकार केला त्या बाईचा, त्या पत्नीचा, महाराज तिच्या जीवनातला तो वाईट दिवस आहे. पतीनं स्वतःच्या अस्वीकार करावा त्या पत्नीचा, तो वाईट दिवस आहे. आणि महादेवानं काय केलं माहितीये का? काहीच न म्हणता महादेवानं ध्यान लावलं. महाराज आम्हाला रामकथा का ऐकायची आहे तर याच्यासाठी ऐकायची आहे. महादेवाच्या घरामध्ये ही वाद झाला, पण महादेवानं क्रोध नाही केला. घरात वाद झाला आणि क्रोध केला, क्रोधाचे परिणाम वाईटच असतात. क्रोध हा जीवन संपू शकतो. महादेवानं क्रोध नाही केला, महादेवानं ध्यान केलं. महाराज आमच्या जीवनामध्ये अघटित घटना घडली, भांडण तंटा काही होऊ द्या, काहीच नाही महाराज, फक्त काय करायचं, ध्यान करायचं. सासू सुनाचं कधी भांडण होणारच नाही. याच्यासाठी मी आपल्याला एक तोडगा सांगणार आहे गड्या. कधीच भांडण होणार नाही सासू सुनाचं, आयुष्यात नाही. मी तर धन्यवाद देतो इथल्या परिवाराला. आमच्या आमच्या चोपडे परिवार आहे बाबांचा, बाबा बसले चोपडे परिवार. मुळे दादा तुम्ही भाग्यवान आहात की तुमची मुलगी अशा परिवारामध्ये दिल्या गेली. चोपडे परिवार महाराज जेव्हा म्हातारी होती तेव्हापासून मी त्या परिवारामध्ये येतो. मला माहितीये तिन्ही जावांमध्ये कधी भांडण नाही, कधी तिघ भावांमध्ये भांडण नाही. असा आदर्श परिवार आहे हो. असा आदर्श परिवार निर्माण करण्यासाठी आम्हाला रामायण ऐकायचंय, रामकथा ऐकायची. सासू सुनाचं भांडण कधी होणारच नाही गड्या. याच्यासाठी मी तुम्हाला एक औषध देणार आहे. औषधाची फी वगैरे नाही घेणार. औषध असं आहे, भांडण व्हायला लागलं, सुरू होणार, भांडण व्हायच्या अगोदर इजा चमकत असतात. कुठं कुठं भांडे वाजते, आधी आदळापट होती. मग भांडण सुरू होण्याच्या आत गड्या काय करायचं माहितीये का? सुनबाईनं 1 तांबाभर पाणी घ्यायचे, 1 घोट सासूबाईला द्यायचा आणि 1 घोट स्वतः प्यायचं. पाणी बर का, 1 घोट सासूबाईला द्यायचं, 1 घोट सुनबाईनं प्यायचं घ्यायचं. आणि महाराज 8 एवढीच आहे. भांडण संपूस तर दोघींना पाणी गिळायचं नाही, पाणी गिळायचं नाही, पाणी तोंडातच ठेवायचं गड्या. पाणी जर तोंडात ठेवलं तर मग किती भांडण होईल? नाही होणार का? मग हे सुद्धा आम्हाला रामायण शिकवतं. शिक्षण सुद्धा, आध्यात्मिक ऊर्जा, हे सगळ्या गोष्टी आम्हाला रामकथेतून शिकता येतात. महादेवानं महाराज ध्यान केलं, ध्यान. राग नाही केला, क्रोध नाही केला. महादेवाचा क्रोध इतका भयानक आहे, 3रा नेत्र जर उघडला तर त्या ठिकाणी सगळी सृष्टी भस्म करून टाकील. पण महादेवानं राग नाही केला, ध्यान केलं. ध्यानात जावं. आमच्या घरात एखाद्या वेळेला बघा, प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली आहे. भांडण तंटा कोणाकडे नाही, सगळीकडे होतात. कीर्तनकार महाराज असेल, कथाकार असेल, सगळीकडेच भांडणं होतात, वादविवाद होत असतात. पण भांडण झाल्यानंतर क्रोध करण्यापेक्षा ध्यान करावं, हे महादेवाच्या या चरित्रावरून आम्हाला समजतं. ध्यान करावं, ध्यानात जावं. आणि ध्यान करत असताना राग शांत होत असतो.
अनेक वर्ष महादेव ध्यानात आहे, ध्यानस्थ आहे. मग एक दिवस समाधी उत्थान झालं महादेवाचं. समाधीतून जागृतीमध्ये महादेव आले. सती मातेला अगोदरच अपमान झालेला होता की आपल्याकडून चुकी झाली, आपण महादेवाबरोबर कपट केलं. अरे ते महादेव कोण आहे? ज्या महादेवानं महाराज बुडणाऱ्याला आधार दिलेला आहे. बुडणाऱ्याला आधार म्हणजे महाराज महादेवाच्या डोक्यावर जो चंद्र आहे तो पौर्णिमेचा चंद्र आहे का? महादेवाला माहिती होतं, अरे पौर्णिमेचा चंद्राची कोणी पूजा करेल? कारण तो परिपूर्ण आहे. परिपूर्ण ज्याचं जीवन आहे, जो श्रीमंत आहे, त्याची कोणी पूजा करेल. पण जो गरीब आहे त्याला मोठेपणा दिलं पाहिजे. श्रीमंती जर आपली किती मोठी आहे आपली श्रीमंती हे जर पाहायचं असेल तर आपण गरीबाचा सन्मान केला पाहिजे. त्याच्यावरूनच श्रीमंती लक्षात येते. ज्या घरामध्ये माय बाप हो, ज्या घरामध्ये फक्त श्रीमंताचाच आदर होतो, तुम्ही असं लक्षात ठेवा, ते घर श्रीमंताचं नाही, ते घर गरीबाचं आहे. आणि ज्या घरामध्ये गरीबाचा आदर होतो ते घर गरीबाचं नाही, ते घर सगळ्यात मोठ्या श्रीमंताचं आहे. महादेवानं द्वितीयेच्या चंद्राला प्राधान्य दिलंय. चंद्र वक्र आहे, वक्र वक्र असलेला चंद्र महादेवाच्या डोक्यावर आहे. असे भगवान महादेव त्या ठिकाणी समाधीमध्ये आहे. समाधी उत्थान झालं. सतीला कळून चुकला, पण कपट केल्यामुळे परिणाम वाईट झाला. काही दिवस निघून जातात आणि सतीच्या त्या कैलास पर्वतावरून काही विमान जाताना दिसतात सतीला. मग सती तेवढ्यामध्ये विचारते, स्वामीजी कशाची विमान चालली? महादेवानं अंतर्ज्ञानानं सांगितलं, सती तुझे पप्पा, तुझे पिता श्री दक्ष यांनी यज्ञ आयोजित केलाय. भल्या मोठ्या यज्ञाचं आयोजन आहे. त्या यज्ञामध्ये सगळ्यांना बोलावणं आहे, पण आपल्याला मात्र बोलवणं नाही. तिथं जाऊ नको सती, कारण काही ठिकाणी जाऊ नये. काही ठिकाणी बोलवणं नसलं तरी जावं, आणि काही ठिकाणी जाऊ नये आमंत्रण आल्याशिवाय. जाऊ नको सती, तुझ्या बापाच्या घरी येत नाही, पण आपल्याला बोलावणं नाही. जा जिस घर में पंचम जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. घर में आदर मान नहीं उस घर में जाना चाहिए. उस घर में आदर मान नहीं उस घर में जाना चाहिए. ज्या घरामध्ये आपल्याला आदर नाही, आपल्याला बोलावणं नाही, निमंत्रण नाही, आमंत्रण नाही, त्या घरामध्ये आपण नाही गेलं पाहिजे. बिन बुलावे मेहमान आपण नाही झालं पाहिजे. ज्या घरामध्ये आपल्याला आदर नाही, मान नाही, तिथं कशाला जायचं? म्हणून सती जाऊ नको, नको जाऊ सती. जरी तुझ्या बापाच्या घरी येत नाही तरी जाऊ नको सती, आपल्याला बोलावणं नाही. तेवढ्यामध्ये भोळच आहे महादेव दैवत. भोळ्या महादेवानं पुन्हा सांगितलं सतीला, सती बिगर आमंत्रणाचं कुठं जाऊ नये बर का, पण 2-3 ठिकाणी बिगर आमंत्रणाचं जाता येतं. गुरुच्या घरी शिष्याला बिगर आमंत्रणाचं जाता येतं, मित्राच्या घरी मित्राला, माय बापाच्या घरी पुत्राला, आणि भगवत कार्यात भक्ताला बिगर आमंत्रणाचं जाता येतं.
सती म्हणली मग मी तेच म्हणते ना, मला कुठं लोकांच्या घरी जायचं, मग माझ्या पित्याच्या घरी मला जायचंय. सतीनं मुद्दा पकडला, हट्ट धरला सतीनं. मग ती सती आता त्या ठिकाणी शिव गणाबरोबर आपल्या पित्याच्या घरी, दक्ष राजाच्या घरी सती त्या ठिकाणी निघालेली आहे. आणि सतीच्या इकडं पित्यानं त्या ठिकाणी सर्वांना सांगून ठेवलेलं आहे, माझा जावई महादेव मानी पुरुष आहे, तो येणार नाही मला खात्री आहे. पण सती येऊ शकते. जर सती आली आणि सतीचा बरोबर कोणी जर चांगला व्यवहार केला, चांगलं जर बोललं, तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल असं कोणी सांगितलंय? दक्ष राजानं सर्वांना सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ती सती ज्या वेळेला बापाच्या घरी गेली, पिता भवन जब गई भवानी, जेव्हा पित्याच्या घरी सती माता गेली त्यावेळेला तिच्या बरोबर तिचा कोणी सन्मान केला नाही. बहिणी आल्या धावत धावत, उपहासानं बोलू लागल्या, का ग चेष्टा करू लागल्या सतीची, का ग सती तुझ्या नवऱ्यानं काही कपडे वगैरे शिवले का? एक जण म्हणली तुझ्या नवऱ्यानं काही लॉकेट बनवलं का अजून साप घालून फिरतोय गळ्यामध्ये? सती कोणत्या कंपनीचं पावडर वापरतो तुझा, का अजून राख लावतो अंगाला? काही बंगला बिंगला घर बांधलं का तुझ्या पतीनं, का अजून तिथंच राहतो तुझा पती? कुठं? जिथं लोक विनाकारण गर्दी करत नाही तिथं लोक विनाकारण गर्दी करत नाही. एकच ठिकाण राहिलं, कोणतं? स्मशानभूमी. आणि लोकांना भेवकुड वाटत स्मशानात. भीती कुठं वाटायला पाहिजे खरी? भीती घरात वाटायला पाहिजे का स्मशानात वाटायला पाहिजे? मला सांगा. भीती घरात वाटायला पाहिजे का स्मशानात वाटायला पाहिजे? एक जण मला असा प्रश्न विचारला, तेव्हा स्मशानात. म्हणलं कस काय? अरे तिथं जे जाळलं, तिथं जे नेलं ते तर त्या ठिकाणी मेलेलंच होतं ना. मग मेलेली वस्तू जर स्मशानात जाळली, भीती तिथं का घरात? म्हणलं त्याला म्हणलं तुझ्या पंजोबाचा जीव कुठं गेला? तेव्हा घरात. आजोबाचा जीव घरात. मग अशा सगळ्या म्हाताऱ्याचा जीव जर घरात गेलेला आहे, भीती घरात वाटायला पाहिजे का स्मशानात? स्मशानात वाटते भीती. जिथं विनाकारण लोक गर्दी करत नाही ती एकमेव जागा स्मशानभूमी. तिथं राहतो का तुझा पती? का काही बंगला बिंगला बांधला? असं म्हणल्यानंतर सतीला दुःख वाटायला लागलं. महादेवाच्या एका एका बोलण्याचं स्मरण व्हायला लागलं. पण त्याच क्षणाला सादर भली मिली एक माता, भगिनी बिली बहुत मुस्काता. आई मात्र येऊन जशी बिलगली सतीला. जरी सांगितलेलं होतं राजा दक्षानं की सतीचा कोणी जो आदर, कोणी सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल, पण आई ती आई असते. आई कोण असते? आई जिच्या प्रेमामध्ये व्यापकता आहे, तिचं नाव आई आहे. जिच्या प्रेमामध्ये फक्त प्रेम आहे, भय नाही. तिच्या प्रेमामध्ये तिचं नाव आई आहे. आईच्या प्रेमामध्ये भय नाही आहे. बाकीच्या प्रेमामध्ये भय पाहायला भेटतं, पण आईच्या प्रेमामध्ये भय नाहीये. किती प्रेम करते आई. एका ठिकाणी सासू सोना सारखं भांडण जर्जर झालेली म्हातारी. कधी तो पण ती सुनबाई तिचा छळ करायची आणि ते नवऱ्याला पावत नाही. नवऱ्याला एकाचं दोन सांगून ती काय करायची? सासूबाईला बोलणे खो घालायची. एक दिवस नवऱ्याला सांगितलंय, एक तर म्हातारी राहीन नाही तर मी राहीन, काय करू सांगा? तेवढ्यामध्ये त्यानं निर्णय घेतला. तोही काय झालेला माहितीये का? काय तुम्ही सांगा ना. तो काय झालेला? मी एका लग्नाला गेलो मी एका. त्या दिवशी मला जास्त वेळ थांबता नाही आलं. लग्नाला जास्त वेळ थांबता नाही आलं.
म्हणून मी थोडी भेट दिली आणि 4-5 दिवसानं मी म्हणलं तिथूनच जायचंय, मग पुन्हा भेट देऊन जाऊ, थोडं थांबू. गेलो त्यांच्या घरी. मग ती म्हातारी बाहेर शेंगा, वालाच्या शेंगा खुडीत होती अशी. आणि तेवढ्यामध्ये मी म्हणलं कुठं आहे नवरदेव? म्हणे कोण नवरदेव? त्याची आई म्हणे कोण नवरदेव? म्हणलं आपला बापू. ती म्हातारी म्हणली त्यो नवरदेव कसला? त्यो तर बैल होऊन बसला. म्हणजे त्याला काय म्हणतात? बैल. अहो बैल होता तो, पण त्याच्यामध्ये बैलाचे गुण येत होते काही. पत्नीचा आग्रह म्हणून म्हातारी पोत्यात भरली. ऐका, श्वासोश्वास घेण्यासाठी म्हातारी मरू नये म्हणून पोत्याचा कोपरा फाडून ठेवला. ती म्हातारी पोत्यात घातली, तिला रस्ता दिसू नये म्हणून. संध्याकाळच्या वेळेला नेली हो, जंगलाच्या रस्त्यानं नेली हो. आणि जंगलच्या रस्त्यानं नेत असताना थोडा 1-2 तासामध्ये अंधार पडणार आहे. आणि त्या वेळेला त्या म्हातारीनं विचार केला पोत्यामध्ये की माझ्या दादाला पुन्हा या रस्त्याने यावं लागेल ना. जरी मला सोडायला चालला माझा दादा, जाऊ द्या, पण माझ्या दादाला पुन्हा यावं लागेल ना या रस्त्यानं. म्हातारीनं पोत्यातून हात बाहेर काढला आणि रस्त्याचे तरवाटाचे जे फुलं आहे ना, ते फुलं तोडायची रस्त्यात टाकायची, फुलं तोडायची रस्त्यात टाकायची, फुलं तोडायची रस्त्यात टाकायची. तिथं गेला, म्हातारीला सोडून दिलं आणि पुन्हा परत ज्या वेळेला निघाला, रस्त्याचे ते फुलं पाहून अचंबा झाला त्याला की मला रस्ता सापडला नसता, अंधार पडला असता, या रस्त्यानं हे फुलं कोणा टाकले? नक्की म्हातारीने टाकले. पुन्हा पाठीमागे गेला, त्या म्हातारीला प्रश्न विचारला, अगं रस्त्यानं हे फुलं कोणा टाकले? म्हातारीच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हातारीनं सांगितलं, दादा अरे तू माझा एकुलता एक पुत्र आहे, एकुलता एक मुलगा आहे. जरी तू मला या वनात आणून टाकलं, पण मी तुझी आई आहे, माझ्या प्रेमामध्ये व्यापकता आहे. मला माहितीये माझ्या राजाला जर रस्ता समजला नाही तर माझ्या दादाला घरी जाता येणार नाही, म्हणून मीच तरवाटाचे फुलं मोडून तुझ्यासाठी रस्ता दाखवत आले. हे जिचं अंतकरण आहे तिचं नाव आई आहे.